नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मी डॉक्टर मृण्मयी भजक. मंडळी, आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत की जो विषय सध्या माध्यमांमध्ये किंवा आपल्या आजूबाजूला नेहमीच चर्चेला जाणारा असा विषय आहे. आज आपण औषधांविषयी बोलणार आहोत. आपण औषधांविषयी बोलताना थोडंसं आपण त्याच्या अंतरंगात जाणार आहोत, थोडंसं खोलात जाणार आहोत आणि ज्या गोष्टी बऱ्याचदा सर्वसामान्यांना माहिती नसतात, उदाहरणार्थ औषधांच्या किमती का वाढतात किंवा औषधांचे पेटंट्स म्हणजे नक्की काय असतं, या सगळ्या विषयांवर आज आपण बोलणार आहोत. आजचा सखी सह्याद्रीचा विषय काय आहे तो बघूया. औषधांच्या जगात हा आजचा आपला विषय आहे आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत डॉक्टर मृदुला बेळे. मॅडम नमस्कार. कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करते. डॉक्टर मृदुला बेळे ह्या औषधशास्त्रामध्ये PhD आहेत. त्याचप्रमाणे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी लॉ मध्ये त्यांनी LLB आणि LLM देखील केलेलं आहे. देशविदेशात त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. अतिशय महत्त्वाच्या अशा फेलोशिप्स त्यांना मिळालेल्या आहेत आणि सध्या त्या फार्मसी कॉलेज ऑफ नाशिक इथं सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय शोधनिबंध त्यांनी लिहिलेले आहेत आणि औषधांवरचे जे पेटंट्स असतात तर ह्या विषयामध्ये त्या विशेषज्ञ आहेत. त्यांच्या अनुभवातून त्यांनी 3 पुस्तकं लिहिलेली आहेत. कथा अकलेच्या कांद्याची, कोरोनाच्या कृष्णछायेत आणि अशी ही एक झुंज. या सगळ्यांविषयी आज आपण बोलणार आहोत. त्यांच्याकडून आपण औषधांच्या जगात नक्की काय काय चालतं याविषयी माहिती करून घेणार आहोत. म्हणजे किमतींविषयी बोलणार आहोत, पेटंटविषयी बोलणार आहोत, जेनरिक औषधं काय असतात त्याविषयी बोलणार आहोत. अर्थात या सगळ्याविषयी तुमच्याही मनात अनेक प्रश्न असतील, शंका असतील, त्यासाठी जरूर या फोन नंबर्सवर आपण संपर्क करू शकता. दूरध्वनी क्रमांक टिपून घ्या. 24908050 आणि 24988050. 022 हा STD कोड मुंबई बाहेरील सगळ्या प्रेक्षकांसाठी आणि मोबाईल धारकांसाठी. फोन जरूर करा. फक्त आपण नेहमीच्याच गोष्टी काही लक्षात ठेवणार आहोत. जेव्हा तुम्हाला कळेल की इथे फोन जोडला गेलाय तेव्हा तुमच्या टीव्हीचा आवाज हा अगदी कमी ठेवा, म्यूट ठेवलात तरी चालेल. आपला प्रश्न आहे तो सलग विचारा. आणि आजचा जो विषय आहे औषधांच्या जगात, तर ह्या विषयाला अनुसरूनच आपले नेमके प्रश्न आम्हाला अपेक्षित आहेत. तर सुरुवात करूया. मॅडम नमस्कार. नमस्कार पुन्हा एकदा. आणि जेव्हा आपण म्हणतो औषधांच्या जगात, तर खरं तर आपल्या आजूबाजूला आता भरपूर औषधं आहेत, प्रत्येक घरात औषधं असतातच. तर औषधांचं महत्त्व तुम्ही काय सांगाल एकूणच मानवाच्या आयुष्यामध्ये? सगळ्यात आधी तर मी असं सांगेन की आज ज्या क्षणाला आपण हे बोलतोय, कोविडची लाट आलेली असताना, ह्याच्या इतकी योग्य वेळ ह्या आधी औषधांबद्दल बोलण्यासाठी आलेली नव्हती. आपण शाळेत असताना अलंकार शिकतो, जे मराठीत शिकतात, आणि त्यात एक अलंकार शिकलेला असतो, श्लेष अलंकाराचं उदाहरण म्हणून. त्यात दमयंती असं म्हणते की औषध न लगे मजला आणि औषध न लगे मजला. तर त्यातला जो दुसरा भाग आहे, औषध न लगे मजला, म्हणजे मला औषधाची गरज नाही. तर मला वाटतं आजच्या सध्याच्या काळात आपण कुणीही असं काही म्हणायला धजावू शकत नाही की मला औषध लागणार नाही. आपण एक 30शीला वगैरे टेकलो की आपल्याला वेगवेगळ्या, ज्याला आपण लाईफस्टाईल डिसीजेस म्हणतो, त्यांचा आपल्यावरती हल्ला व्हायला सुरुवात होते. कॅन्सर आहे, डायबेटीस आहे, हायपरटेन्शन आहे. आणि मला वाटतं भारतासारख्या देशात तर आपल्यावरती रोगांचं दुहेरी बर्डन आहे. म्हणजे एकतर आपले स्वतःचे जे संसर्गजन्य आजार होते, TB आहे किंवा मलेरिया आहे, यासारखे संसर्गाने होणारे आजार, आणि आता वेस्टर्न वर्ल्ड मधले जे आजार आहेत, कॅन्सर, डायबिटीस, हायपरटेन्शन, ते पण आपण घेतलेत. त्यामुळे भारतासारख्या देशासाठी तर औषधांचं महत्व अतिशय जास्ती आहे, कारण आपल्यावरती डबल बर्डन ऑफ डिसीजेस आहे. नक्कीच. म्हणजे जसे रोग वाढतायत तशीच औषधं देखील वाढतायत. पण ही जी औषधांची निर्मिती असते तर ती नक्की कशी होते? म्हणजे आता औषधं येतात, आपण ती घेतो एवढं माहिती असतं, पण त्याच्या मागची जी प्रक्रिया असते त्याबद्दल. खूप महत्वाचा प्रश्न आहे हा, आणि हा सगळ्यांनी जाणून घ्यायला हवं असं वाटतं मला. तर जेव्हा एखादी औषध कंपनी एखादं नवं औषध बाजारात आणायचं ठरवते, तेव्हा ती काय करते? तर पहिल्यांदी कुठल्या रोगाच्या क्षेत्रात तिला काम करायचं हे ते ठरवतं. डायबेटीस आहे की हायपरटेन्शन आहे की कॅन्सर आहे. आणि मग त्या आजारावरती जी औषधं उपलब्ध आहेत बाजारात, त्यांच्यामध्ये काही कमी आहे का? त्याचे साईड इफेक्ट जास्ती होत आहेत किंवा त्याचा इफेक्ट इतका चांगला नाहीये, आणि मग ती कमतरता आपण कशी भरून काढू शकतो, इथून तो अभ्यास सुरू होतो. आणि मग
कम्प्युटर एडेड ड्रग डिझाईन नावाचा एक प्रकार आहे. तर बरं. एखाद्या विशिष्ट आजारावरती साधारण कसं रासायनिक संरचना असलेला पदार्थ काम करू शकेल अशा अनेक सजेशन्स तुम्हाला कम्प्युटर देतो. अच्छा. त्यातले काही पदार्थ मग आपण लॅबमध्ये बनवतो. साधारणपणे 10 ते 30 हजार पदार्थ बनवले की त्याच्यातून एखादं औषध बनतं. ओहो, 10 ते 30,000. एखादं बनतं किंवा कधी कधी तो सगळा प्रयत्न व्यर्थ जातो आणि त्यातून काहीच मिळत नाही आपल्याला, असंही होऊ शकतं. मला नेहमी असं वाटतं की जशी माणसाच्या जन्माची प्रक्रिया आहे ना, की लाखो स्पर्म्स हे एका ओव्हमला फर्टिलाइज करण्यासाठी धावत सुटतात आणि मग एखादा फलित करू शकतो आणि झालं तर बाळ जन्माला येतं. तसंच अगदी हे आहे आणि इथे 10 ते 30 हजार पदार्थांपासून आपण सुरुवात करतो. मग त्यातनं त्या पदार्थांवरती वेगवेगळ्या चाचण्या लॅबमध्ये होतात, परीक्षा नळीत होतात. कधी कधी ते पदार्थ बनवताच येत नाहीत. त्यातल्या काही साधारण 15-20 पदार्थांवरती आपण प्राण्यांमध्ये चाचण्या सुरू करतो जेव्हा असं वाटतं की ह्यात काहीतरी इफेक्ट मिळतोय. प्राण्यांमधल्या चाचण्यांना आपण म्हणतो प्री क्लिनिकल चाचण्या. प्राण्यांमध्ये जेव्हा म्हणजे आता डायबेटीसवरचं औषध आहे तर उंदरामध्ये डायबेटीस घडवून आणला जातो आणि मग त्याच्यावरती ते काम करतंय की नाही हे पाहिलं जातं. या 15-20 मधनं असं लक्षात येतं की 5-6 औषधं ही बरी आहेत. औषध निर्माण करताना पहिला जो मूलमंत्र आहे औषध निर्मितीचा तो असतो फर्स्ट डू नो हार्म. म्हणजे काहीही अपाय होता कामा नये. उपाय नंतर, आधी अपाय होता कामा नये. कारण सेफ्टी पहिल्यांदी, सुरक्षितता ही आधी तपासली जाते औषधाची. मग ह्यातनं जे 5-6 पदार्थांमध्ये किंवा 5-6 पदार्थांमध्ये जे प्राण्यांमध्ये रिझल्ट मिळतात त्यांच्यामध्ये मग आपल्याला माणसांमध्ये चाचण्या सुरू करायच्या असतात. या चाचण्या ठरवलं आणि सुरू केल्या असं होऊ शकत नाही. त्या देशाची जी ड्रग रेग्युलेटिंग ऑथॉरिटी असते, भारतात DCGI CDSCO आहे किंवा अमेरिकेत USFDA आहे, त्यांच्याकडून आधी परवानगी घ्यावी लागते की आम्ही लोकांमध्ये ही ट्रायल सुरू करू का, कारण की ते हार्मफुल असू शकतं. जेव्हा परवानगी मिळते तेव्हा क्लिनिकल चाचण्या, प्री क्लिनिकल म्हणजे प्राण्यातल्या, क्लिनिकल म्हणजे माणसातल्या, त्या सुरू होतात. क्लिनिकल चाचण्या ह्या 4 टप्प्यात होतात. पहिला टप्पा, दुसरा, फेज 3 आणि फेज 4. पहिल्या चाचण्यांमध्ये अतिशय कमी माणसं जे हेल्दी आहेत, म्हणजे डायबेटीसचं औषध असलं तरी ते डायबेटिक्सना नाही दिलं जात, हेल्दी व्हॉलंटियर्सना. कारण पहिल्या टप्प्यात आपण फक्त त्याची सेफ्टी बघत असतो, सुरक्षितता बघत असतो. आणि म्हणून हे फर्स्ट इन ह्युमन एक्सपोजर असतं औषधाचं, त्यामुळे त्यात कमीत कमी लोकांचा समावेश असतो. त्यातनं जर असं दिसलं की 2-3 औषधांचे जास्ती साईड इफेक्ट झाले ते तिथेच गळतात आणि जे बरे असतील ते पुढच्या टप्प्यात जातात, त्याला फेज 2 म्हणतात. फेज 2 मध्ये मग पेशंट्स असतात, म्हणजे डायबेटीसवरचं औषध असेल तर डायबेटीसच्या पेशंट्समध्ये ते दिलं जातं. आणि इथे आता सुरक्षितता आणि परिणामकारकता, आता परिणामकारकता म्हणजे काय प्रमाणात रक्तातली साखर कमी होतीये हे बघितलं जातं. इथेही ज्यांचे बरे रिझल्ट येतील, समजा 1 किंवा 2 पदार्थ इथपर्यंत पोहोचले, फेज 2 क्लिअर झालं की मग फेज 3 स्टडीज सुरू होतात. या फेज 3 स्टडीज मध्ये जगभरातल्या वेगवेगळ्या खंडामधून लाखो लोकांचा सहभाग असतो त्या स्टडीमध्ये. ह्याचं कारण असं की वेगवेगळ्या वंशाच्या लोकांमध्ये पण इफेक्ट वेगळे असू शकतात. सो वेगवेगळ्या लोकांवरती डोस वेगळा असू शकतो वंशानुसार. तो काय प्रमाणामध्ये कसं परिणाम करते औषध हे फेज 3 मध्ये आपण बघतो. आणि इथेपर्यंत येऊन जे औषध पुढे जातं त्याच्यासाठी मग आम्हाला ही विकायची परवानगी द्या असं औषध कंपनी परत त्या देशाच्या ड्रग रेग्युलेटरी ऑथॉरिटीकडे जाते आणि ती परवानगी मिळाली तर औषध बाजारात येतं. औषध बाजारात आल्यानंतरही फेज 4 स्टडी चालू राहतात. आणि मग ते औषध जर त्यानंतरही काही धोकादायक वाटलं तर परत बोलवता येतं. सो अशी ही मोठी अशी ही प्रक्रिया आहे. म्हणजे आपल्याला औषध घ्यायचं म्हणजे आपण फक्त दुकानात जातो आणि औषध घेऊन येतो, पण ते औषध बनण्याच्या मागे ही एवढी मोठी प्रक्रिया आहे. आपल्याला एक फोन येतोय. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत, ते जळगावहून. नमस्कार, बोला. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हा मॅडम, म्हणजे 3 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न माझा असा आहे की एखाद्या विशिष्ट आजारावर अनेक कंपन्यांचे पण सेम कंटेंट असलेलं औषध असेल तर कुठल्या कंपनीचं औषध घ्यायचे कसा निर्णय घ्यावा पेशंटने. दुसरं मला असं विचारायचं आहे की ॲलोपॅथी औषधं आणि आयुर्वेदिक औषधं किंवा होमिओपॅथी औषधं एका विशिष्ट आजारावर एकाच वेळेस घेतली तर चालतात का, ती कशी घ्यावीत. आणि तिसरा प्रश्न, आपल्या भारतातली औषधं आणि परदेशातली औषधं
याच्या दर्जा सामान्य असताना तफावत असते इतके साम्य आणि काही फरक. बरं, धन्यवाद आपल्या प्रश्नांबद्दल. कोणत्या कंपनीची औषधं घ्यावी असा त्यांनी प्रश्न विचारलाय की कंटेंट सेम असतो पण अनेक कंपन्या असतात, अनेक ब्रँड्स असतात. मला वाटतं आपण जेनरिक औषधांबद्दल बोलणारच होतो तर तिथे घेऊन जातोय हा प्रश्न आपल्याला. मी जी ही प्रक्रिया सांगितली आता औषध निर्मितीची, अशा प्रकारे प्रक्रियेतून जाऊन जेव्हा एखादं औषध बाजारात येतं तेव्हा त्याला म्हणतात इनोव्हेटर औषध. इनोव्हेटर औषध म्हणजे पहिल्यांदा आलंय, फर्स्ट इन द मार्केट. आणि साधारणपणे ह्या ज्या इनोव्हेटर औषध कंपन्या आहेत त्या सगळ्या युरोप आणि अमेरिकेत आहेत. कारण ह्याचं कारण असं आहे की एखादं औषध या सगळ्या प्रक्रियेतून जाऊन बाजारात यायला लागतात साधारण 10 ते 12 वर्ष. आणि खर्च किती येतो हा फार महत्वाचा प्रश्न आहे. एक नवं औषध बाजारात आणण्याची किंमत असते $2.6 बिलियन. $1 बिलियन म्हणजे 100 करोड. सो $260 करोड, त्याला 74-75 गुणून तेवढे रुपये. आणि आज भारतातल्या एकाही म्हणजे भारताचं हेल्थकेअरवरचं बजेट पण एवढं नाहीये. त्यामुळे भारतीय औषध कंपन्यांना अर्थातच एवढे पैसे खर्च करणं शक्य नसतं. जेव्हा इनोव्हेटर औषध बाजारात येतं तेव्हा त्याच्यावरती ती कंपनी पेटंट्स घेते. कारण ते दुसऱ्या कोणी बनवू नये म्हणून. पेटंटचं आयुष्य असतं 20 वर्षाचं. बरं, म्हणजे जेव्हापासून औषध बाजारात येतं तेव्हापासून 20 वर्ष? ऍक्च्युली नाही, जेव्हा पेटंट मिळतं त्यानंतर औषध बाजारात यायला अजून 7 ते 8 वर्ष जातात. कारण जे रेग्युलेटरी अप्रुव्हल असतं म्हणजे जी औषधांना कंट्रोल करणारी एजन्सी DCGI, FDA, ते त्या अप्रुव्हल द्यायला त्यात एवढे वेळ घालवतात, 6-7 वर्ष. त्यामुळे जो इफेक्टिव्ह लाईफ मिळतं पेटंटचं औषध कंपनीला ते 10 ते 12 वर्षाचं मिळतं. त्या काळामध्ये त्यांना हा सगळा खर्च वसूल करून नफा कमवायचा असतो. आणि मग जेव्हा पेटंट संपतं, एक्सपायर होतं, त्यानंतर इतर कंपन्या ते औषध बनवू शकतात. आणि मग त्या जेव्हा बनवायला लागतात तेव्हा अर्थातच त्यांना एवढी धडपड करायला लागत नाही. काय बनवायचंय तुम्हाला माहितीये, त्याचं टेस्टिंग झालेलं आहे. सो एक छोटा स्टडी करायला लागतो. आपण जेनरिक औषधांबद्दल बोलणार आहोत तेव्हा बोलू त्याबद्दल. आणि मग त्या औषधाची किंमत कमी व्हायला लागते जेनरिक. सो जोपर्यंत औषधाचं पेटंट एक्सपायर होत नाही तोपर्यंत तुम्हाला दुसऱ्या कुठल्या कंपनीचं औषध बाजारात दिसणारच नाही. बरोबर, जी बनवते तिचंच दिसेल. आणि जेव्हा पेटंट एक्सपायर होते म्हणजे जेव्हा एखाद्या औषधाचे अनेक ब्रँड्स मिळायला लागतात तेव्हा तुम्ही समजून चला की हिच्यावरचं पेटंट आता एक्सपायर झालेलं आहे. आणि मला वाटतं भारतीय जेनरिक कंपन्या ज्या आहेत त्या अतिशय चांगल्या कंपन्या आहेत सगळ्या. आणि त्या भारतातच नाही तर युरोप, अमेरिकेत सुद्धा औषधं एक्सपोर्ट करतात. त्यामुळे जी ब्रँडेड जेनरिक्स आहेत ती सगळीच चांगल्या दर्जाची आहेत. बरोबर आहे. त्यांनी दुसरा प्रश्न असा विचारला होता की ॲलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेदिक अशी ही औषधं जी असतात वेगवेगळी ती एकत्र घेतली तर चालतात का? मला खरं तर ऑनेस्टली सांगायचं तर मी मॉडर्न मेडिसिन बद्दलच माझं जे ज्ञान आहे ते त्याबद्दलच आहे. पण आयुर्वेद आणि होमिओपॅथीचे डॉक्टर्स तुम्हाला असं सांगतात की तुम्ही ते ॲलोपॅथीच्या किंवा मॉडर्न मेडिसिनच्या औषधांबरोबर घेता कामा नये. पण अर्थात मला असं वाटतं की ह्या दोन्ही थेरपीज ह्या अल्टरनेटिव्ह मेडिसिन्स आहेत आणि त्या सगळे आजार बरे करू शकत नाहीत. त्यामुळे हा हट्ट आपण सोडून द्यावा की प्रत्येक आजार मी होमिओपॅथीनीच बरा करीन किंवा आयुर्वेदानीच बरा करीन. आपल्याला बरं व्हायचं हे महत्वाचं आहे, पण कुठल्या मार्गाने गेलो हे जास्त महत्वाचं नाहीये मला वाटतं. नक्कीच. खरं तर आणखीही अनेक विषय आहेत त्याबद्दल आपण बोलणार आहोत, चर्चा करणार आहोत. पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा सखी सह्याद्री. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण चर्चा करतोय औषधांच्या जगात या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करतात डॉक्टर मृदुला बेळे. मॅडम, मगाशी तुम्ही सांगत होतात की औषधांची निर्मिती कशी होते आणि पेटंट्स बद्दल तुम्ही बोलत होतात. तर पेटंट्स ही जी गोष्ट आहे याबद्दल सांगा आणि मग त्यानंतर आपण औषधांच्या पेटंट्सकडे वळूया. पेटंट हा बौद्धिक संपदेचा एक प्रकार आहे. ट्रेडमार्क्स, कॉपीराइट्स, पेटंट्स, जिओग्राफिकल इंडिकेटर्स असे अनेक प्रकार आहेत बौद्धिक संपदांचे. त्यातला एक प्रकार आहे पेटंट. आणि पेटंट हे कुठल्याही क्षेत्रातल्या इनोव्हेशनवरती म्हणजे नवसंशोधनावरती दिलं जातं. पेटंट मिळण्यासाठी आणि पेटंट का दिलं जातं तर ज्या कुठल्या शास्त्रज्ञांनी, संशोधकांनी अनेक वर्ष घालवून ते संशोधन केलेलं असतं त्याचा मोबदला त्याला काहीतरी मिळावा म्हणून त्याला पेटंट दिलं जातं. कारण पेटंट ही शेवटी कल्पना असते.
आयडिया असते आणि तिचं संरक्षण तुम्ही आपलं पण करू शकत नाही. म्हणजे तुमच्याकडे पैसे आहेत तर ते तुम्ही बँकेत ठेवाल किंवा सोनं आहे तर लॉकरमध्ये ठेवाल, तसं आयडियाचं काय करणार तुम्ही, कल्पनेचं काय करणार. आणि म्हणून तुम्हाला सरकारची मदत लागते त्याचं रक्षण करण्यात, आणि सरकार ती मदत पेटंट देऊन करतं. जेव्हा तुम्ही पेटंट फाईल करता एखाद्या देशाच्या पेटंट ऑफिसमध्ये, तेव्हा तुम्हाला ते संशोधन पूर्णपणे सांगायला लागतं की तुम्ही ते कसं बनवलं. आणि तेव्हा जेव्हा त्या पेटंट ऑफिसला ह्याची खात्री पटते की ते संशोधन नवं आहे, म्हणजे त्यासारखं कुणीही आधी कधी काही केलेलं नाही, ते नॉन ऑब्व्हियस आहे, म्हणजे ह्या आधी जे काही लोकांना सुचलेलं आहे ह्या क्षेत्रात त्यापेक्षा जो बदल आहे त्या संशोधनात तो बऱ्यापैकी वेगळा आहे, असाहजिक आहे, नॉन ऑब्व्हियस आहे. आणि तिसरं म्हणजे त्या संशोधनाला काहीतरी इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन आहे, औद्योगिक उपयुक्तता आहे. म्हणजे एखादं फिजिक्स मधलं थिअरम तुम्ही शोधलं तर त्यावरती पेटंट मिळत नाही, ते उत्पादन असायला हवं किंवा उत्पादन बनवायची प्रक्रिया असायला हवी आणि ते इंडस्ट्रीमध्ये बनवता आलं हवं. हे 3 क्रायटेरिया आहेत. नक्कीच आपण आणखी बोलणार आहोत औषधांच्या पेटंट विषयी, पण आपल्याला एक फोन येतोय तो घेऊया. चंद्रकांत बोधले आपल्याशी बोलतात सांगलीहून. नमस्कार, बोला. नमस्कार, आपला प्रश्न सलग विचारा. स्ट्रेटशीट ज्या औषधाच्या असतात त्याच्यावर जे लाल उभे आडवे पट्टे असतात त्याच्या पाठीमागचं कारण काय? बर, धन्यवाद. काय सांगाल? औषधांचे वेगवेगळ्या कॅटेगरीज असतात, शेड्यूल्स असतात. शेड्यूल एच ड्रग आहे, काही ओटीसी मेडिसिन आहे जे तुम्ही जाऊन घेऊ शकता, काही तुम्ही डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय घेऊ शकत नाही. तर तो त्या रेघांचा अर्थ असतो. पण दुर्दैवाने आपल्या देशात ते कोणीच पाळत नाही आणि सगळीच औषधं आपल्याला ओव्हर द काउंटर मिळतात. पण ते सांगण्यासाठी असतात त्या रेघा. बरं. म्हणजे कुठली औषधं आपण स्वतः जाऊन घेऊ शकतो, कुठली औषधं फक्त डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवरच मिळू शकतात, असे शेड्यूल्स आहेत, वेगळे अनेक शेड्यूल्स आहेत औषधांचे आणि त्यानुसार त्या रेघा असतात. बरोबर आहे. आपल्याला मगाशी आपण बोलत होतो पेटंट्स विषयी, आणि आता औषधांचे पेटंट्स म्हणजे काय? बाकीच्या वस्तूंवर पेटंट्स असतात, वेगवेगळ्या गोष्टींवर म्हणा किंवा वस्तूंवर, खाद्यपदार्थांवर, तर औषधांचे पेटंट्स काय वेगळे आहेत? औषधांचे पेटंट वेगळे नाही आहेत. औषधांचे पेटंट इतर पेटंट सारखेच आहेत, पण औषधांच्या पेटंटचे जे परिणाम होतात ते वेगळे आहेत इतर गोष्टींवरच्या पेटंटपेक्षा. त्याचं कारण असं, मी मगाशी सांगितलं की खर्च किती येतो एक औषध तयार करायला, आणि तो परत मिळवण्यासाठी मग इनोव्हेटर औषध कंपनी आपली औषधं अतिशय महाग विकते, जे साहजिक आहे कारण त्यांना तो खर्च सगळा वसूल करायचा असतो. पण गंमत होते अशी की जेव्हा एखाद्या औषधावरती 20 वर्षाची मक्तेदारी आहे, पेटंट आहे म्हणजे 20 वर्ष ते कुणीही बनवू शकत. आता आपला एक साधा इकॉनॉमिक्स मधला सिद्धांत असा आहे की एखाद्या वस्तूची बाजारातली किंमत केव्हा कमी होते? जेव्हा तिच्यामध्ये अनेक जण उत्पादक असतात आणि त्यांच्यामध्ये स्पर्धा असते. स्पर्धा असली की किमती कमी व्हायला लागतात. इथे काय होतंय, पेटंट असली की स्पर्धा बंद होते, कारण दुसऱ्या कोणाला पुढचे 20 वर्ष ते विकायची परवानगीच नाही. मग या 20 वर्षाच्या काळात औषध कंपनीचा न्याय असतो मू बोला दाम. आपल्याला हवे तेवढ्याला ती औषध ती विकू शकते, आणि हे सगळ्याच पेटंटच्या बाबतीत आहे. पण मी एक असं उदाहरण देईन की समज एक नवा सेलफोन आलाय बाजारामध्ये आणि त्याची किंमत 1.5 लाख रुपये आहे. आयफोन्सच्या असतात अशा किमती. तर आणि का महाग आहे तो एवढा? कारण त्यावर पेटंट्स आहेत आणि म्हणून एवढ्या महाग तो विकला जातो. तर आता ज्या लोकांना तो परवडतोय घ्यायला ते घेतील, ज्यांना नाही परवडत त्यांना अनेक किमतीचे फोन उपलब्ध आहेत ना बाजारात, 2,000चा, 3,000पासून 10,000चा, आणि तो नाही घेतला 1.5 लाखाचा फोन तर काही बिघडणार नाही कोणाचं. पण आता हाच न्याय आपण औषधांना लावून बघूया. समज एक नवं कॅन्सरवरचं औषध बाजारात आलं, ब्लड कॅन्सरवरचं, आणि ह्या आधी त्या प्रकारचा ब्लड कॅन्सर बराच व्हायचा नाही. हे नवं औषध आलंय आणि जे 100% इफेक्टिव्ह आहे ब्लड कॅन्सरवरती, पण पेटंटेड आहे, आणि समज एका किमोथेरपी सायकलची औषधाची किंमत आहे 3 लाख रुपये. मग आता फोनला आपण जो न्याय लावला की ज्याला परवडेल तो घेईल, ज्याला नाही परवडणार तो नाही घेणार, काय बिघडलं? ते आपण इथे म्हणू शकत नाही. म्हणजे इथे असं होईल की ज्याला परवडेल तो घेईल आणि ज्याला नाही परवडलं तो मरेल. मग ह्या बाबतीत म्हणून असं म्हटलं जातं की जे ह्याबद्दल वेगवेगळी मतमतांतर आहेत. अर्थात औषध कंपन्यांचं म्हणणं असतं की आम्ही एवढा खर्च केला, एवढं संशोधन केलं, त्याचा मोबदला नको का मिळाला, नाही तर संशोधन कोण करणार? आणि दुसरीकडे सामान्य लोकांना मात्र ती औषधं महाग होत जातात. आणि म्हणून हा जो तराजू आहे पेटंट्सचा औषधांवरच्या, की त्यातलं तुम्ही कुणाच्या बाजूनी तो झुकवताय. सामान्य माणसाच्या बाजूनी झुकवायला हवा असेल तर तुमच्या देशाची पेटंट पॉलिसी
ही अशी असायला हवी की ती सहजासहजी औषधांवर पेटंट देणार नाही आणि मग लोकांना औषधं स्वस्तात मिळतील. आणि अमेरिका, युरोप सारखे देश हे इंडस्ट्रियलाइज देश आहेत आणि त्यांना त्यांच्या इकॉनॉमीचं जास्ती महत्व आहे. लोक सधन आहेत, लोकांना औषधांचा इन्शुरन्स आहे. मग त्यांचे पेटंट कायदे हे कंपन्यांच्या बाजूनी झुकलेले असतात. भारतासारख्या देशांचे कायदे हे लोकांच्या बाजूनी झुकलेले असतात. नक्कीच. भारताचा पेटंट कायदा काय आहे ते पण आपण जाणून घेणार आहोत. पण मगाशी एक आपल्याला प्रश्न आला होता, तो म्हणजे भारतीय औषधं आणि परदेशी औषधं याच्यामध्ये काही फरक असतो का? मी मगाशी सांगितलं की जेव्हा एखादं औषध पहिल्यांदा बाजारात येतो तेव्हा ते 4 टप्प्यांमधून जातं. त्यानंतर त्याचं पेटंट संपतं. पेटंट जेव्हा तुम्ही घेता तेव्हा ते औषध कसं बनवायचं ह्याची इत्थंभूत माहिती दिलेली असते आणि ती पब्लिक डोमेनमध्ये असते, अवेलेबल. फक्त पेटंट एक्सपायर होईपर्यंत ती कुणी वापरू शकत नाही, नाहीतर त्याच्यावरती खूप मोठे खटले होऊ शकतात आणि खूप जास्ती फाईन लागू शकतात. ज्या दिवशी पेटंट संपतं त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून कुठलीही औषध कंपनी ती सगळी माहिती बनवून पेटंट औषध बाजारात आणू शकते. आणि तुम्ही म्हणताय की जी माहिती आहे ती सगळी अवेलेबल आहे, सगळ्यांना अवेलेबल आहे. ते कसं बनवायचं म्हणजे तेच संशोधन पुन्हा पुन्हा करू नये ना लोकांनी, त्यात काहीच मतलब नाहीये. तर औषध कुठलीही आणि जे पेटंट एक्सपायर झाल्यानंतर जे औषध बाजारात येतं त्याला आपण जेनरिक औषध म्हणतो. जेनरिक औषध म्हणून स्वस्त असतं की त्या औषध कंपनीला एवढा खर्च करायला लागलेला नसतो. पण त्यांना एक गोष्ट मात्र नक्की सिद्ध करायला लागते, ती ही ज्याला आमच्या भाषेत आम्ही बायो इक्विव्हॅलन्स असं म्हणतो. म्हणजे ज्या प्रमाणात इनोव्हेटर कंपनीचं औषध तुमच्या रक्तात पोचतंय त्या प्रमाणात जेनरिक औषधही पोचायला हवं. बाकी त्याची सेफ्टी, एफिकसी टेस्ट करायची गरज नाही. तर तेवढा जो अभ्यास असतो, म्हणजे समज तुम्ही 100 लोक घेतले, त्यातल्या 50 जणांना इनोव्हेटर औषध दिलं आणि 50 जणांना जेनरिक दिलं आणि मग त्यांच्या रक्तातलं प्रमाण तपासलं तुम्ही आणि ते दोन्ही ऍट पार आहेत हे सिद्ध झालं की बायो इक्विव्हॅलन्स सिद्ध झाला. हा सगळा डेटा म्हणजे असं नाहीये की जेनरिक औषध आणलं आणि बाजारात आणलं, परत हा सगळा रेग्युलेटरी ऑथॉरिटीला द्यावा लागतो, त्यांच्याकडून तपासून घ्यावा लागतो आणि मग जेनरिक औषध बाजारात आणण्याची परवानगी तुम्हाला मिळते. त्यामुळे जरी जेनरिक औषध स्वस्त असलं तरी ते काउंटरफेट, डुप्लिकेट अजिबात नसतं. ते स्वस्त ह्या कारणाने असतं की त्यावर खर्च कमी करायला लागलेला असतो. आणि भारतातल्या ज्या सगळ्या मी मगाशी म्हणाले त्या जेनरिक औषध कंपन्या ह्या अतिशय चांगल्या दर्जाची औषधं बनवतात आणि भारतातच नाही तर अतिशय चांगल्या मोठ्या देशातही त्यांचा एक्सपोर्ट. भारत हा जगातला आज 3रा सगळ्यात मोठा एक्सपोर्टर आहे औषधांचा आणि त्यामुळे आपण स्वस्त आहेत म्हणून ह्यांचा इफेक्ट येणार नाही असं अजिबात समजता कामा नये. आणि औषध किती स्वस्त होतं माहितीये का जेनरिक आल्यानंतर? म्हणजे एखादी गोळी पेटंट एक्सपायर व्हायच्या आधी 100 रुपयाला मिळत असेल तर ती 2 किंवा 3 रुपयाला मिळायला लागते, कारण अनेक जेनरिक कंपन्या उड्या मारतात त्यात. त्यामुळे भारतीय औषध कंपन्यांच्या आणि बाहेरच्या औषधांच्या किमतीत फरक हा असतो, तो ह्या कारणामुळे असतो. आणि दर्जामध्ये विशेष फरक नसतो, म्हणजे हे 100% पोचत असेल तर ते 98% पोचेल किंवा 102%. त्याचे क्रायटेरिया पण स्ट्रिक्ट आहेत. बरोबर. म्हणजे जेनरिक औषध जरी असलं, आपण त्याला जेनरिक म्हटलं तरी त्याच्यासाठी देखील ज्या तुम्ही काही बेसिक टेस्ट आहेत त्या कराव्या लागतात, त्याच्यासाठी देखील शासनाकडून तुम्हाला परमिशन लागते. औषध निर्माण उद्योग हा मी असं सांगेन आपल्या दर्शकांना की अतिशय टाईटली रेग्युलेटेड उद्योग आहे. म्हणजे तुम्ही आज बनवलं आणि उद्या विकायला काढलं असं इथे होऊच शकत नाही, कारण तुम्ही तो असायलाच हवा तसा, कारण तुम्ही जीवाशी खेळताय लोकांच्या. खरंय. पेटंट्स बद्दल तुम्ही बोललात, भारतामध्ये जे पेटंट्ससाठीचे जे कायदे आहेत त्याबद्दल मी मगाशी म्हणाले की तुमच्या एकतर पेटंटची गमतीची गोष्ट अशी आहे की देअर डज नॉट एक्झिस्ट अ ग्लोबल पेटंट. म्हणजे मी एक शोध लावला आणि त्याच्यावर एक पेटंट फाईल केलं आणि मग ते जगभरात संरक्षित झालं असं होत नाही. कारण मला समजा 12 देशांमध्ये औषध विकायचंय किंवा दुसरी कुठली वस्तू, तर त्या देशात मला पेटंट मिळवायला लागतं. असं का आहे? कारण की प्रत्येक देशाचा पेटंट कायदा वेगळा आहे. जे अमेरिकेत ज्यावर पेटंट मिळेल त्यावर भारतात मिळेलच असं नाही, कारण आपले कायदे वेगळे आहेत. सो ही स्थानिकता आहे पेटंटची. आणि मग ते कायदे कसे का वेगळे आहेत? कारण प्रत्येक देशाची आर्थिक परिस्थिती वेगळी आहे. मगाशी मी जसं सांगितलं की जर तुमची जनता गरीब आहे, रोगांचा प्रादुर्भाव खूप आहे, मग भारताला असे कायदे करून चालणार नाही अमेरिकेसारखे. तुमचा कायदा असाच असायला पाहिजे जो सामान्य माणसाला स्वस्तात औषधं उपलब्ध करून देऊ शकेल. आणि भारताचा कायदा अगदीच तसा आहे. म्हणजे भारताच्या कायद्यामध्ये अनेक अशा
तरतुदी आहेत. म्हणजे औषध निर्माण कंपन्या अनेकदा काय करतात, ज्याला पेटंट एव्हरग्रीनिंग असं म्हणतात. म्हणजे पेटंट तुमचं एक्सपायर व्हायला आलं की नफा कमी होणार आहे हे माहित असतं जनरिक आले की. मग ह्या कंपन्या पेटंटेड औषधामध्ये एक बारीकसा बदल करतात. म्हणजे 2020 मध्ये जर पेटंट एक्सपायर होणार असेल तर 2018 मध्ये त्याच औषधात एक छोटासा बदल करायचा आणि त्यावर परत पेटंट फाईल करायचं. बरं. म्हणजे ते तिथून पुढे 20 वर्ष गेलं. ओरिजिनल औषध हे एक्सपायर होतं, म्हणजे पेटंट एक्सपायर होतं, त्याचे जेनेरिक औषधं बाजारात यायला लागतात. पण जर तुम्ही डॉक्टरना सांगत राहिलात की हेच औषध जास्त इफेक्टिव्ह आहे, आता ते देऊ नका, हे लिहा, त्यामुळे परत त्याचं लाईफ एक्सटेंड होतं 20 वर्षांनी. ह्याला किंमत तीच राहते, किंमत महागच राहते आणि लोकांना ते स्वस्तात मिळतच नाही. याला पेटंट एव्हरग्रीनिंग असं म्हणतात. आणि भारतामधच्या कायद्यामध्ये पेटंट एव्हरग्रीनिंग थांबवण्याचा एक अतिशय महत्वाची तरतूद आहे, ज्याला सेक्शन 3D म्हणतात. सो एखाद्या औषधाचा एक बारीकसा बदल केलेला नवा फॉर्म जर तुम्ही बनवला तर तो आधीच्या औषधापेक्षा रोग बरा करण्यात जास्ती उपयोगी आहे हे प्रूव्ह केल्याशिवाय तुम्हाला भारतात पेटंट मिळत नाही. म्हणजे नुसत्याच त्याच्या औषधाच्या गोळ्या चांगल्या बनतायत वगैरे अशा कारणांनी तुम्हाला नवीन पदार्थावर पेटंट मिळत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आणीबाणीची परिस्थिती येते, जशी आत्ता आलेली, सो अशा परिस्थितीमध्ये किंवा हेल्थकेअर इमर्जन्सी आहे किंवा एखादं औषध भयंकर महाग आहे, लोकांना परवडत नाहीये, अशी कारणं असतील तर भारतात तशा औषधावर कंपल्सरी लायसन्स देता येतं. म्हणजे त्या पेटंट हक्कांकडे दुर्लक्ष करून भारत सरकार कुठल्याही इथल्या लोकल कंपनीला ते बनवायला सांगतं आणि ते केलेलं आहे ह्या आधी भारताने. आणि त्यामुळे ते औषध स्वस्तात मिळायला लागतं. म्हणजे नेक्सावर नावाचं एक औषध होतं, 3,20,000 रुपये त्याची किंमत होती बायर ह्या औषध कंपनीचं. भारताने आपलं पहिलं कंपल्सरी लायसन्स त्या औषधावर दिलं, नाटको या जेनरिक कंपनीला, आणि मग हे औषध 8,500 ते 10,000 रुपयाला मिळायला लागलं. सो अशा पण तरतुदी आहेत. बरोबर. म्हणजे भारताचा जो कायदा आहे तो थोडक्यात आपल्या लोकांसाठी चांगला अशा पद्धतीचा कायदा आहे. आपल्याला एक फोन येतोय. प्रतिमा संवत्सर आपल्याशी बोलतायत इंदोरहून. नमस्कार, बोला. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हो, बोला, सलग प्रश्न विचारा. हो. औषध जे प्रिस्क्रिप्शन इंग्लिश मध्येच का लिहितात औषधांना? सगळ्यांनाच समजतं असं नाही, यावर विचार करावा. धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. या प्रश्नावर आपण बोलणार आहोत, पण आता वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा सखी सह्याद्री. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. औषधांच्या जगात हा आजचा आपला विषय आहे. आपल्याशी चर्चा करतायत, मार्गदर्शन करतायत डॉक्टर मृदुला बेळे. आपल्याला इंदोरहून एक फोन आला होता प्रतिमा संवत्सर यांचा, आणि त्यांनी मॅडम असं विचारलं होतं की औषधांचं जे प्रिस्क्रिप्शन लिहितात ते इंग्लिशमध्ये लिहिलं जातं, तर ते मराठीतून किंवा स्थानिक भाषेतून लिहिता नाही येणार का? बरोबर आहे, त्या म्हणतायत ते. म्हणजे मला पटला त्यांचा प्रश्न, पण त्यात एक छोटंसं कारण असं असेल की सगळे डॉक्टर इंग्लिशमध्ये शिकतात आणि औषधांची नावं इतकी वाईट असतात मराठीत लिहायला. म्हणजे रेमडेसिवीर किंवा सायक्लोफॉस्फामाइड हे मराठीत रिजनल लँग्वेजमध्ये लिहिणं अवघड जाऊ शकतं. पण मी अलीकडे काही डॉक्टर्सकडे पाहिलंय जे प्रिंटेड प्रिस्क्रिप्शन देतात, त्यांच्याकडे ते मराठीत पण ट्रान्सलेट करून देतात. आणि तुम्ही जरूर तुमच्या डॉक्टरांना हे सांगा की मला हे वाचता येत नाही आणि मला समजेल त्या भाषेत लिहून द्या, आणि ते देतील. म्हणजे बाय लॉ ते कधी होईल मला माहित नाही, पण ही विनंती करून नक्कीच ऐकतील डॉक्टर्स असं वाटतं. नक्कीच. पेटंट्स आणि ह्या सगळ्या संदर्भातलं तुमचं पुस्तक आहे अशी ही एक झुंज, तर त्या पुस्तकात नक्की काय आहे ते जाणून घ्यायला आवडेल. मी मगाशी जे म्हणाले की औषधाच्या पेटंटमुळे औषधं कशी महाग होत जातात सामान्य माणसासाठी, तर त्याच विषयावरचं ते कादंबरीच्या अंगाने लिहिलेलं पुस्तक आहे. पण ती एक सत्यकथा आहे, ते फिक्शन नव्हे. आणि 1990च्या दशकात सबसहारन आफ्रिकेमध्ये एक प्रचंड मोठी एड्सची साथ आली. त्याच्यामध्ये अक्षरशः लाखो आफ्रिकन्स गेले. 1995 सालात एड्सवरची औषधं बाजारात यायला लागली. ती अर्थातच अमेरिकन आणि युरोपियन कंपन्यांनी बनवलेली होती आणि पेटंटेड होती, त्यामुळे त्यांच्या किमती प्रचंड होत्या. एड्सच्या रुग्णाला औषध हे आयुष्यभर घ्यावं लागतं. म्हणजे एड्स बरा होत नाही, पण तो चांगलं आयुष्य जगू शकतो औषध घेतला तर त्या काळात ह्या औषधाच्या एका वर्षाच्या थेरपीची कॉस्ट होती $15,000 अमेरिकन.
बरं. आणि एखाद्या ऍव्हरेज आफ्रिकन माणसाचं वर्षाची आमदानी असते 3 ते 4 हजार अमेरिकन डॉलर. त्यामुळे त्यांना हे घेणं शक्यच नव्हतं. आणि त्या साथीचा प्रादुर्भाव इतका भयानक होता आफ्रिकेमध्ये की तेव्हा एकमेव फायदा करून देणारा उद्योग शिल्लक राहिला होता आफ्रिकेत, तो म्हणजे शवपेट्या बनवण्याचा. किंवा आई वडील दोघं मरून गेलेत आणि मुलं अनाथ झाली आहेत, अशी लाखो अनाथ मुलं आफ्रिकेत होती. त्यांचं काय करायचं हा प्रश्न होता. आणि अशा काळात जेव्हा या अमेरिकन युरोपियन कंपन्यांची औषधं बाजारात यायला लागली, ती परवडणं शक्य नव्हतं. त्यावेळेला आफ्रिकन देश या सरकारांकडे आणि ह्या कंपन्यांकडे विनंत्या करायला लागले की आम्हाला मानवतेसाठी का होईना ह्याच्या किमती कमी करा, आमची लोक किडामुंग्यांसारखी मरतायत. हो, म्हणजे आता पण आपण बघतोय की कोविडच्या लाटेमध्ये हो. पण अनेक मुलं अशी अनाथ झालेली आहेत. आहेत. तर तशी परिस्थिती तशी त्यावेळी परिस्थिती तिकडे आणि होती ह्यापेक्षा आफ्रिकेत. फार जास्त भयानक होती बरं, ती. बरं, बरं. आणि आफ्रिकेत असल्यामुळे आफ्रिकेकडे फारसं काही कोणाचं लक्ष नसतं. तर अशा वेळी भारताचा पेटंट कायदे तेव्हा असे होते की भारतात औषधांवरती फक्त प्रोडक्ट प्रोसेस पेटंट दिलं जायचं. म्हणजे एखाद्या, आता तसं नाहीये, पण तेव्हा कायदा असा होता की औषध, पॅरासिटामॉल हे एक औषध आहे समजा, तर पॅरासिटामॉल बनवण्यावरती पेटंट नाही, पॅरासिटामॉल बनवायच्या प्रक्रियेवर फक्त भारतात पेटंट दिलं जाईल, असा तेव्हाचा कायदा होता. आणि त्यामुळे एखाद्या नव्या प्रोसेसनी पॅरासिटामॉल बनवणं शक्य होतं भारतात, फक्त ती प्रोसेस वापरायची नाही. त्यामुळे भारतातली सिप्ला ही जी कंपनी आहे तिच्याकडे ते एड्सवरचं कॉकटेल औषधांचं बनवून तयार होतं. आणि सिप्ला ही कंपनी आणि तिचे जे मालक आहेत डॉक्टर युसुफ हमीद, ते ही औषधं $350 वर्षाला एवढ्या स्वस्त किमतीत द्यायला तयार झाले होते. बरं, म्हणजे 15,000 जी किंमत होती $15,000 ती $350. पण त्यामुळे त्यांचा धंदा कमी झाला असता. त्यामुळे सिप्लावरती, भारतावरती प्रचंड दबाव आला, आंतरराष्ट्रीय दबाव आला. आणि शेवटी तिथे जो उठाव झाला त्यामध्ये डॉक्टर हमीद हे यशस्वी झाले आणि भारताने तिथल्या लाखो आफ्रिकन्सचे जीव वाचवलेत. त्या संघर्षावरचं हे पुस्तक आहे. बरोबर. म्हणजे खरं तर तुम्ही आता जी गोष्ट सांगितली, म्हणजे जी हकीकत आहे, खरी घडलेली घटना आहे की जी आफ्रिकेमध्ये घडत होती आणि ह्यातलं बऱ्याच जणांना आपल्यापैकी ह्यातलं खरं तर काहीच माहिती नव्हतं. ती ह्या कादंबरीच्या रूपाने पुढे आली आहे, ही खरंच चांगली गोष्ट आहे. एक ट्रिप्स अग्रीमेंट बद्दल सध्या गुगलवर किंवा इतर माध्यमांमध्ये बोललं जात आहे, तर काय आहे हे ट्रिप्स अग्रीमेंट? आपण ट्रिप्स वेव्हर बद्दल बोलतोय सध्या, म्हणजे जे वाचायला मिळतंय ते ट्रिप्स वेव्हरवर. मी मगाशी म्हणाले की 1995 सालामध्ये भारताचा पेटंट कायदा असा होता की इथे औषधांवर प्रोडक्ट पेटंट म्हणजे उत्पादन पेटंट मिळत नसे आणि भारतावर तिथे फक्त प्रक्रिया पेटंट मिळत असे. आणि हे का झालं होतं? कारण जेव्हा आपण स्वतंत्र झालो तेव्हा भारतामध्ये औषध निर्माण उद्योग औषधालाही नव्हता आणि त्यामुळे सगळी औषधं आपण बाहेरून इम्पोर्ट करायचो आणि ती औषधं प्रचंड महाग असायची. आपण ऐकलं असेल आपल्या आजीला वगैरे बोलताना की मला 10 मुलं झाली, त्यातली 7च जगली, किंवा एखादा तरुणा ताठा माणूस कुटुंबातला 2 दिवसाच्या तापानी दगावला. हे का व्हायचं? कारण औषधच उपलब्ध नसायची, हे एक महत्वाचं कारण होतं. आणि म्हणून भारताने आपले पेटंट कायदे असे बनवले की प्रोडक्ट पेटंट मिळणार नाही भारतात औषधावर, प्रोसेस पेटंट मिळेल. हा कायदा आपण 1970 मध्ये केल्यानंतर भारताच्या औषध निर्माण उद्योगाची घोडदौड सुरू झाली आणि भारत हा जगातला सगळ्यात मोठा एक्सपोर्टर बनला. हे 1970 70च्या काळातली. आणि हे 95 पर्यंत कंटिन्यूड होतं. त्यानंतर असं झालं की मग अर्थातच ज्या इनोव्हेटर कंपन्या युरोप अमेरिकन होत्या त्यांना वाटायला लागलं की आपण एवढे कष्ट घेऊन औषध बनवतो आणि भारत ते सरळ त्यांच्या कायद्यांमुळे तो बनवायला लागतात आणि एक्सपोर्ट पण करतात, तर असं नाही चालणार. आणि म्हणून मग वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची स्थापना झाली आणि त्याच्यामध्ये एक सगळ्यांना समान पातळीवर आणण्यासाठी एक ट्रिप्स अग्रीमेंट म्हणजे अग्रीमेंट ऑन ट्रेड रिलेटेड ऍस्पेक्ट्स ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी असं पास करण्यात आलं. ज्या ज्या देशांना WTOचं मेंबर व्हायचंय त्यांनी सगळ्यांनी त्या ट्रिप्स अग्रीमेंटचं सिग्नेटरी झालं पाहिजे. भारत आणि ब्राझील या 2 देशांनी त्याला खूप विरोध केला, पण शेवटी आपल्यालाही त्याच्यावर सही करायला लागली. आणि या ट्रिप्स अग्रीमेंटच्या नुसार मग आता त्यांनी काही मिनिमम लेवल ऑफ प्रोटेक्शन आणली की प्रत्येक टेक्नॉलॉजी मधल्या प्रत्येक इनोव्हेशनवरती तुम्हाला प्रॉडक्ट पेटंट द्यावंच लागेल. तुम्ही जे म्हणता होता की औषधांवर आम्ही नाही देणार, ते नाही चालणार. किंवा त्याआधी किती वर्ष एखाद्या पेटंटचं आयुष्य असायला पाहिजे ह्याच्यावर काही कॅपिंग नव्हतं. भारतात तेव्हा फक्त 7 वर्ष आयुष्य होतं पेटंटचं औषधांवर. पण इथून पुढे मात्र ट्रिप्स नंतर मात्र 20 वर्ष
कमीत कमी 20 वर्ष असलंच पाहिजे. त्याच्या पुढे तुम्ही जाऊ शकता पण त्याच्या खाली जाऊ नाही शकत. हे ते ट्रिप्स अग्रीमेंट आहे. बरं, हे आणि ते TRIPS गरीब agreement- देशांना अजिबातच चांगलं नव्हतं. खरंय. त्यामुळे आपण त्याला विरोध केला. बरोबर आहे. तर हे ट्रिप्स अग्रीमेंट आहे. ट्रिप्स वेवर काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत. पण एक आपल्याला फोन येतोय, तो घेऊया. जरूर. शिवानंद वसेदार आपल्याशी बोलतायत निपाणीहून. नमस्कार, बोला. नमस्कार. नमस्कार. आता औषधामध्ये 3 नमुनेचे औषध असतात. इंग्लिश औषध, आयुर्वेदिक औषध आणि घरगुती उपचार औषध असतात. पण काही वेळांना काही लोकांना इंग्लिश औषध फास्ट उपयोग होतो म्हणतात आणि आयुर्वेदिक औषध आहे ते फार वेळाने उपयोग होतो म्हणतात आणि घरगुती औषध हे लगेच लागू होतात असं म्हणतात. पण कोणत्या व्यक्तीने कोणते औषध उपचार केले पाहिजे आणि आता इंग्लिश औषधांचं जे एक्सपायरी डेट वगैरे सगळं माहित असतो पण आयुर्वेदिक गोळ्यांचं वगैरे काही जास्तीत जास्त माहित नसतं ते आयुर्वेदिक वगैरे. मग ते मग डेट वगैरे काय एक्सपायर असतं काय आणि त्याचा वापर किती वर्षाचा करावा लागतोय मग त्याच्यामुळे काय फरक होते काय वयाची तारीख छापल्यावर याचा विचार करा. धन्यवाद. काय सांगाल? एकतर त्यांनी विचारलं की कुठल्या व्यक्तीने कोणती औषधं घ्यावीत. नाही, असा काही नियम नाहीये की कुणी काय घ्यावं. ऍक्च्युली असं तुम्ही करूच शकत नाही नियम. ज्याला जे हवं ते त्यांनी घ्यावं. पण इंग्लिश औषधं हा जरा चुकीचा टर्मिनॉलॉजी. मला हे तुम्हाला सांगायला आवडेल इथे की प्रत्येक मॉडर्न मेडिसिन मधलं किंवा ॲलोपॅथी मधलं औषधाचा ओरिजिन हा जुन्या औषधांमध्येच आहे. म्हणजे विनक्रिस्टीन हे जे औषध आहे कॅन्सरवरती दिलेलं झालेलं ते सदाफुलीच्या पानांमधून मिळवलं जातं. पण फरक इतकाच असतो की आयुर्वेदिक औषधं ही अनेक काढ्यांची मिश्रणं असतात. म्हणजे समजा एखाद्या झाडाच्या पानांचं चूर्ण, त्याच्यामध्ये 450-500 इन्ग्रेडियंट्स असतील, त्यातला एखादाच परिणामकारक असेल. तर मॉडर्न मेडिसिन मध्ये तो वेगळा केला जाऊन तो आयसोलेट केला जातो, तो प्युरिफाय केला जातो, तो स्टँडर्डाइज केला जातो. जेव्हा तुम्ही आयुर्वेदिक औषध देता त्यात तुम्हाला काय काय आहे तेच माहिती नाही. त्यामुळे त्यातल्या काहींचा चांगला परिणाम असेल, काहींचा दुष्परिणाम असेल. आयुर्वेदिक औषधं ह्या पद्धतीने स्टँडर्डाइजच करता येत नाहीत. तर हा फरक आहे. आणि काहींना आयुर्वेदिक लागू पडतं आणि काहींना मॉडर्न मेडिसिन आणि काहींना होमिओपॅथी. हा समज चुकीचा आहे तुमचा. कारण असं काही नाहीये, प्रत्येकाला सगळी औषधं लागू पडतीलच. नक्कीच. खरं तर अनेक विषय आहेत, त्याविषयी आपण बोलणार आहोत, औषधांविषयी बोलणार आहोत आणि औषधांच्या संदर्भातल्या ज्या काही आपल्या मनात छोट्या छोट्या शंका असतील त्यांचंही निरसन करून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय कार्यक्रमातून. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा सखी सह्याद्री. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. औषधांच्या जगात हा आजचा आपला विषय आहे आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर मृदुला बेळे. मॅडम, आपण ट्रिप्स अग्रीमेंट काय आहे हे तुम्ही सांगितलं आणि आता सध्या ट्रिप्स अग्रीमेंट वेवर बद्दल बोललं जातंय की ते नको आहे असं बोललं जातंय, त्याबद्दल. नाही, ट्रिप्स वेवर काहींना नको आहे, काहींना हवं आहे. बरं. तर विषय असा आहे की भारत आणि दक्षिण आफ्रिका या 2 देशांनी WTO मध्ये असा प्रस्ताव मांडला आहे की पुढचे 3 वर्ष कोविड संदर्भातल्या सगळ्या तंत्रज्ञानांवरची पेटंट्स किंवा नुसती पेटंट्सच नाही, सगळ्या बौद्धिक संपदा म्हणजे ट्रेडमार्क, ट्रेड सिक्रेट, कॉपीराईट हे सगळे वेव्ह करावे. म्हणजे कुणाच्याही मालकीची ती औषधं असणार नाहीत आणि त्यामुळे मग ते कुणालाही बनवून विकता येतील. आता प्रॉब्लेम जो आहे तो अवेलेबिलिटीचा आहे की लोकांना एकाच कंपनीकडे मोनोपॉली असली की त्या प्रमाणात तिच्याकडे एवढी फॅसिलिटीच नसते बनवायची. सो तुम्ही तुमची पेटंट्स काढून घ्या. कोविड रिलेटेड सगळी औषधं, लसी, काही टेक्नॉलॉजी म्हणजे टेस्ट बनवण्याचे किट्स किंवा व्हेंटिलेटर अशा सगळ्या तंत्रज्ञानावरची पेटंट्स 3 वर्ष काढून घेतली जावीत असा प्रस्ताव भारत आणि दक्षिण आफ्रिकेने लावून धरलाय WTO मध्ये. आणि त्याला जवळजवळ 160 देशांपैकी 101 देशांनी सपोर्ट केलाय. 3/4 लोकांनी करायला पाहिजे. याला विरोध अर्थातच कुणाचा असणार आहे तर अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, जपान हे ज्या मोठ्या इनोव्हेटर कंपन्या असलेले देश आहेत त्यांचा ह्याला विरोध आहे. पण नुकतंच मागच्या महिन्यामध्ये खूप आश्चर्याची गोष्ट अशी झाली की जो बिडेन यांनी आणि त्यांच्या अमेरिकन सरकारनी त्याला पाठिंबा दिला. बरं. की आम्ही हे करायला तयार आहोत. पण त्यांनी एकच सांगितलं की आम्ही लसींवरचे पेटंट्स काढून घेऊ फक्त. इतर छोट्या म्हणजे स्मॉल मॉलिक्युल्स किंवा टेक्नॉलॉजीवरचे नाही, फक्त लसींवरचे. त्याच्यामध्ये एक गोम अशी आहे की लसी ह्या अशा गोष्टी आहेत ज्या बायोलॉजिकल मॉलिक्यूल असतात, मोठे मॉलिक्यूल असतात आणि त्यातले पेटंट जरी वेव्ह केले तरी ते इतक्या सहजासहजी बनवता येणार नाहीत. जर स्मॉल मॉलिक्युल्स म्हणजे जे रेमडेसिवीर सारखी औषध आहेत त्यावरची जर पेटंट वेव्ह केली
तर ती सहज बनवणं शक्य आहे. पण अर्थातच इतर देश, विशेषतः जर्मनीचा आणि अँजेला मार्केलचे तुम्ही मधले काही विधानं पाहिले असतील तर त्यांचा फार ठाम विरोध आहे त्या प्रपोजलला. पण तरी 17 जून पासून WTO मध्ये त्यातले टेक्स्ट बेस्ड निगोसिएशन सुरू होणार आहेत. पण मला असं सांगायला आवडेल की ट्रिप्स वेवर जरी पास झालं किंवा जरी नाही झालं तरी सध्या आता तुम्ही पाहिलं असेल तर रेमडेसिवीर हे जे औषध आहे ते एक अमेरिकन कंपनी बनवते, पण भारतातल्या 7 जेनरिक कंपन्यांना ते बनवण्याचं स्वेच्छेने लायसन्स त्यांनी देऊन टाकलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं की पेटंट हा काही इतका मोठा खरं तर आता अडथळा नाहीये. आणि पेटंट जरी ट्रिप्स वेवर मान्य झालं तरी मग एवढी फॅसिलिटी आणि रॉ मटेरियल्सची अवेलेबिलिटी आणि ते नो हाऊ जर नाही दिला तर ते बनवता येईल की नाही हा पण एक प्रश्नच आहे. पण तरी मला असं वाटतं की हा एक सिम्बॉलिक विजय आहे भारत आणि इतर थर्ड वर्ल्ड देशांचा, की त्यांनी अमेरिकेला पण आता झुकवायला लावलं आहे ह्या पॅन्डेमिक, आणि हा एक चांगला पायंडा पडेल असं मला वाटतं. बरोबर आहे. म्हणजे खरं तर औषधांचं जे जग आहे ते असं खूप व्यापक आहे, खूप विस्तारलेलं आहे आणि जागतिक पातळीवर तिथे अनेक घडामोडी ज्या आहेत त्या घडत असतात आणि राजकारणही चालू असतं आणि त्याचा परिणाम थेट आपल्यावर खरं तर होत असतो, जो आपल्याला माहिती नसतो की त्याच्या मागे काय चालू आहे. असा एक विचार येतो की आपल्याकडे विशेषतः भारतासारख्या देशामध्ये स्वतः जाऊन मेडिकलच्या दुकानातून औषधं घेणं हा जो प्रकार आहे हा बऱ्याचदा आपल्याला दिसतो, पाहायला मिळतो आणि तो सर्रास चालतो. त्याबद्दल खूप वाईट खोड आहे ही आपली सेल्फ मेडिकेशन ही. आणि आपण असं बघतो की घरातल्या एका व्यक्तीला खोकला झाला आणि डॉक्टरांनी त्याला औषध दिलं आणि ते औषध घरात असेल, मला खोकला झाला की मी परत तेच घ्यायला लागते. तर आपल्याला हे समजत नाही की खोकला किंवा ताप येणं हा रोग नाहीये, हा रोगाचा सिम्पटम आहे. खोकला त्याचा वेगळा असू शकतो, माझा वेगळा असू शकतो, पण आपण हे अजिबात ऐकत नाही. एकतर आपल्याला डॉक्टरांकडे जाऊन बसायचं नसतं आणि त्यांना पैसेही द्यायचे नसतात. आणि खरं तर जी औषधं कायद्याने देणं अलाउड नाहीये प्रिस्क्रिप्शन शिवाय ती सुद्धा आपल्याला मिळतात, पण ती न घेणं हे आपल्याच फायद्याचं आहे. प्रिस्क्रिप्शन शिवाय सेल्फ मेडिकेशन न करणं हे आपल्याला समजतच नाही आणि ते आपण समजावून घ्यायची गरज आहे. त्याचं कारण असं की वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये वेगवेगळ्या औषधांच्या रिॲक्शन्स असू शकतात. तुम्ही ऑलरेडी एक औषध घेत असताना दुसरं औषध मनाने घेतलं तर त्याच्यामध्ये काहीतरी ड्रग इंटरॅक्शन होऊ शकते आणि त्याचे दुष्परिणाम तुमच्यावरती होऊ शकतात. वेगवेगळ्या लोकांमधले डोस वेगवेगळे असू शकतात. ते औषध कुठल्या अन्नाबरोबर घ्यायचं, कशाबरोबर घ्यायचं नाही, फूड ड्रग इंटरॅक्शन्स असू शकतात आणि त्यामुळे अजिबात सेल्फ मेडिकेशन आपण करता कामा नये. आणि यासाठी कायदा तर आहे, पण त्याशिवाय आपण आपल्या स्वतःला एज्युकेट करायला हवं असं वाटतं मला. बरोबर आहे. म्हणजे जरी कायदा असला तरी आपण स्वतः देखील ते खरं तर पाळायला हवं, कारण ते जबाबदारीने मागायला हवं, कारण ते आपल्यासाठी आहे आणि जे काही होणार आहेत दुष्परिणाम आपल्यावर होणार आहेत. बरोबर आहे. आता अनेक लसी येत आहेत कोविड विरुद्धच्या आणि काही परदेशी लसी पण आता येणार आहेत. तर त्याबद्दल एक बऱ्याच लोकांच्या मनात अशी शंका असते की मग कुठली लस चांगली, भारतीय का परदेशी, आणि मग त्याच्यामध्ये काय कसं आपण ठरवायचं. मला असं वाटतं की आता आपल्याकडे हा चॉईसच नाही आणि आपल्याला एका जागेवर पोचायचं आहे, मुंबईवरून औरंगाबादला जायचंय, तर आपण कुठल्या रस्त्यांनी जातो हे महत्वाचं नाहीये, आपण तिथे पोचणं महत्वाचं आहे. आणि सगळ्या लसी या मगाशी मी सांगितलं तशा मोठ्या चाचण्यांच्या प्रक्रियातून गेलेल्या आहेत आणि त्यातून त्या पास झाल्या नसत्या तर त्या आपल्यापर्यंत आल्याच नसत्या. त्यांचा तुमच्यामध्ये इम्युनिटी बिल्ड करण्याचा मेकॅनिझम वेगळं वेगळं आहे. त्यामध्ये आपण आता नको जाऊया की कुठले मेकॅनिझम्स आणि कुठल्या प्रकारच्या लसी आहेत, पण सगळ्याजणी वेगवेगळ्या मेथड्स वापरत असल्या तरी सगळ्यांचा गोल एकच आहे की तुमच्यामध्ये इम्युनिटी आणून देणं आणि ती सगळ्यांमधून पुरेशी येते. त्यामुळे हा विचार अजिबात करू नये की भारतीयच पाहिजे किंवा इकडचीच पाहिजे. जी लस मिळतीये ती आता घ्यावी आणि तिसऱ्या लाटेला रोखावं असं वाटतं मला. नक्कीच. खरं तर आपल्या सगळ्यांच्याच पुढे खरं तर हे एक आव्हान आहे की तिसऱ्या लाटेला रोखायचं आणि त्यासाठी काय तर लसीकरण आपण करून घ्यावं. जसं मॅडमनी सांगितलं की जी मिळेल ती लस घेणं हे खूप महत्वाचं आहे. कसा वाटला आमचा आजचा कार्यक्रम आम्हाला जरूर कळवा. त्यासाठीची जी वेगवेगळी माध्यमं आहेत ती पाहून घ्या. फेसबुकचं माध्यम आहे www.facebook.com/dd सह्याद्री, sakhisahadri@gmail.com हा मेल आयडी आहे. हा कार्यक्रम तसंच इतरही कार्यक्रम आपण पाहू शकता युट्यूबवर आणि ट्विटर हँडल आहे @dd सह्याद्री. मॅम तुम्ही इथे आलात आणि खूप
खरं तर वेगळे विषय, आजचा विषय जो होता तो वेगळा होता. त्याच्या मागची जी सगळी प्रक्रिया होती ती पण फार मोठी होती आणि औषधांच्या मागे, औषधांच्या जगात नक्की काय चालतं हे आज आपण आपल्या कार्यक्रमातून समजून घेतलं. तुम्ही इथे आलात त्याबद्दल मनापासून आपले आभार धन्यवाद. मानते आमच्या संपूर्ण टीमतर्फे. धन्यवाद मंडळी. आपण पुन्हा भेटूया नवीन कार्यक्रमात नवीन विषयासह. नमस्कार.